बाभुळसर बुद्रुकमध्ये दोडका पिकातून आदर्श शेती, नागवडे दाम्पत्याची मुलाखत चर्चेत. बाभुळसर बुद्रुक प्रतिनिधी अल्लाउद्दीन अलवी, नमस्कार. आरजे न्यूज 27 मी मराठी. शरद नागवडे, शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक बुद्रुक येथील तालुका, जिल्हा तंटामुक्ती पुणे समितीचे येथील उपाध्यक्ष शेतकरी असून तसेच बाभुळसर मी बुद्रुक माझ्या विविध शेतीमध्ये कार्यकारी सेवा दोडक्याचे सहकारी पीक, संस्थेचे संचालक घेतलेलं शरद आहे. अर्जुनराव नागवडे व प्रथमतः त्यांच्या मी सुविद्य आपले पत्नी पत्रकार साहेब बाभुळसर अल्लाउद्दीन बुद्रुक अलवी गावच्या साहेब माजी सरपंच यांना शैलजा आज शरद नागवडे रामदेवीच्या मी यांच्या यशस्वी मनापासून दोडका आमच्या पिकाची नागवडे नुकतीच विशेष कुटुंबियाच्या मुलाखत वतीनं घेण्यात आली. त्यांना हार्दिक अशा शेतीमध्ये शुभेच्छा देतो. आधुनिक पद्धतींचा आणि वापर मी करून दोडका कमी पीक जे खर्चात घेतलेलं अधिक आहे, उत्पादन त्याबद्दल कसे मी मिळवता आपल्याला येते सविस्तर याचे थोडीशी, उत्तम उदाहरण नागवडे दाम्पत्याने माहिती दोडका देतो. पिकातून दाखवून दिले आहे. तर मी त्यांच्या माझ्या शेतातील गट दोडका नंबर पिकाची 98 लागवड, मध्ये व्यवस्थापन 1 आणि एकर बाजारपेठेतील क्षेत्रामध्ये नियोजन दोडका याबाबत पीक त्यांनी घेतलेलं आहे. सविस्तर माहिती दिली. तर या दोडका मुलाखतीतून साधारणतः शेतकऱ्यांना मार्गदर्शन आम्ही मिळणार 6 असून परिसरातील फेब्रुवारी शेतकऱ्यांमध्ये दरम्यान लावलेला या आहे. प्रयोगशील तर आज शेतीची चर्चा साधारणतः रंगली मला आहे. वाटते, नागवडे दाम्पत्याच्या या 42 उपक्रमाचे दिवसामध्ये स्थानिक हा शेतकरी दोडका व चालू झालेला नागरिकांकडून आहे. कौतुक होत आहे. तर दोडका चालू झाले तत्पूर्वी मला सांगायचं असं आहे की राज्य सरकारला की बाबा दोडका पीक मी घेतलं तर मला किमान एकरी 1,60,000 ते 1,65,000 रुपये या दोडक्या पिकाला खर्च झालेला आहे. आणि आज जर पाहिलं तर दोडक्याला 20 रुपये, किमान 18 रुपये ते 20 रुपये, 22 रुपये दरम्यान बाजार आहे. तर 20 रुपये आणि 22 रुपये दरम्यानच्या बाजारामध्ये दोडक्या पिकाचे किमान बॉक्सला 300 ते 350 रुपये हातामध्ये शिल्लक राहतात. धन्यवाद अलवी साहेब, तुम्ही इथपर्यंत आमच्या शेतीमध्ये आलात, आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या समस्या तुम्ही राज्य शासनापर्यंत नक्कीच पोहोचवता अशी मला आशा आहे. आणि मी तुमच्याकडून अशी अपेक्षा करतो की ह्या सर्व समस्या तुम्ही राज्य सरकारपर्यंत पोहोचवा आणि शेतकऱ्यांचे जे खरं काय दुःख आहे ते त्यांना कळू द्या. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.